नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अभिजित. चला सुंदर दिवसाची सुरुवात करूयात मेडिटेशननी. असं म्हणतात की तुमचं वय जेवढं आहे तेवढे मिनिट्स तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे आणि दिवसातले 3 वेळा मेडिटेशन करायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर, झोपण्याच्या अगोदर आणि दुपारी एकदा. तर मी करतो मेडिटेशन 2 वेळा. ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. सकाळी उठून मेडिटेशन, त्यानंतर योगा. तर मला ऑलमोस्ट 9:30 वाजतात नाश्त्यासाठी. आज योगामध्ये आम्ही सूर्यनमस्कार केला, त्यानंतर थोडं प्राणायाम केलं. तर माझा दिवसच सुरुवात होतो की 6:30ला मी उठतो, त्यानंतर मेडिटेशनला बसतो एक अर्धा तास. त्यानंतर 8 ते 9चा माझा क्लास असतो योगाचा आणि 9:15 9:30 पर्यंत मग ब्रेकफास्ट. मग ब्रेकफास्ट करता करता मी काय करत असेल तर मी बघतो शेअर मार्केट. आजचा ब्रेकफास्ट प्रोटीन शेक आणि समोर चालू आहे शेअर मार्केट. आज भरपूर दिवसांत पुण्यामध्ये ऊन पडलंय. काल पण ऊन होतं, आज पण ऊन पडलंय. म्हणजे आता पावसाळा तर ऑलमोस्ट संपलेला आहे. बघूया शेअर मार्केट काय म्हणतं ते. तर आज आपण जातोय भरतनाट्य मंदिरला. भरतनाट्याला प्रकाश इनामदारांचा एकांकिका महोत्सव चालू आहे आणि त्या एकांकिका बघण्यासाठी आज आपण जातोय. बघूयात आज कुठल्या कुठल्या एकांकिका तिथं आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं ते. ॲज अन ॲक्टर एकांकिका आणि नाटक बघणं फार गरजेचं आहे आणि मी बऱ्याचपैकी बघतो पण. चला जाऊयात आणि पाहूयात आज काय काय आहे तिथे. पुण्यामध्ये पुरुषोत्तम, फिरोद्या करंडक आणि राज्यनाट्य स्पर्धा ह्या खूप महत्वाच्या स्पर्धा आहेत. कारण या स्पर्धेतून जे कलाकार पुढे येतात ते इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणजे ह्या स्पर्धा नाट्यप्रेमींसाठी, नाट्य रसिकांसाठी एक मेजवानी असते. पुरुषोत्तम मोस्टली होतं भरतला आणि फिरोद्या करंडक होतो अण्णाभाऊ साठेला. राज्यनाट्य पण भरतलाच होतं. तर चला आज आपण प्रकाश इनामदारांच्या एकांकिका स्पर्धा जिथं भरल्यात भरतला त्या बघूयात. एकांकिका स्पर्धेमध्ये जी धमाल असते, जी नाटकांमध्ये जी धमाल असते ते नाट्य रसिकांना किंवा नाट्य वेड्या लोकांनाच विचारा. फार मजा येते. माझा आजचा लंच आहे, त्यामध्ये क्वांटिटी पण पाहू शकता तुम्ही. ह्या अगोदर मी सलाद खाल्लाय आणि आता हा लंच करतोय मी. फार्म हाऊसला गार्डनिंग चालू आहे आमचं. सगळी झाडं एकदम मस्त वाढलीत आता. सगळीकडे हिरवळ हिरवळ झाली. माझ्या मते डाळिंब पण चांगली लागली आहेत. अजून थोडी मोठी व्हायला पाहिजेत ती. आपलं मिनी महाबळेश्वर आहे. आता वाजले 4:15. आता मी चाललो जिमला. जिम करून येतो, त्यानंतर मग श्रावूला घेऊन मी क्लासला सोडेल. तसंच मी जाणार आहे नाटक बघण्यासाठी भरतनाट्याला. तर आता जाऊयात आपण जिमला. जिम स्किप करून नाही चालणार. हा माझा डिनर आहे. ऍक्च्युली वाजलेत आत्ता 5:30 आणि मला जायचं नाटकाला. तर डिनर आता लवकर करतोय मी. त्यानंतर मी काही खाणार नाहीये, डायरेक्ट मी खाईल उद्या सकाळी. आता वाजले 5:30. एक 5 मिनिटामध्ये माझं मी जेवण संपवलंय आणि आता इथून मला भरतला जायला नाही म्हटलं तरी अर्धा तास लागेल. कारण मला मध्ये करायचं श्रावणला ड्रॉप, त्यानंतर मला जायचं पुढं भरतला. तर मला 6 ते 7च्या एक एकांकिका मिळेल आणि 7 ते 8ची एक मिळेल. म्हणजे कमीत कमी 2 एकांकिका मला बघता येतील.
चला तर आपण निघूयात भरतला. असं नसतं ना. अरे मला मिळणार नाहीये कारण मी ते आता वाजले 10 आणि आता जस्ट आलो मी भरतून एकांकिका पाहून. उद्या परत सकाळी 9 पासून एकांकिका चालू आहेत, तर मी उद्या सकाळी लवकर जाणार आहे पाहायला. तर आजचा दिवस आपण इथंच संपूयात. उद्या पुन्हा भेटूयात. जय महाराष्ट्र.